पाहूयात विस्तृत बातम्या. माझ्याबद्दल जनमानसात जे काही गैरसमज आहेत ते पुसून मी पुन्हा साहेबांसोबत एकत्र येण्यास तयार आहे. जे झाले ते विसरून आपण एकत्र येऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ करू, अशी ठाम आणि तीव्र भूमिका अजित पवार यांची होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार जयंत पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात अजितदादा अनेकदा माझ्या घरी येत असत. सायंकाळी येऊन जेवणानंतर सविस्तर चर्चा व्हायची. साहेबांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही त्यांची तीव्र इच्छा होती. जवळपास 8 ते 10 बैठका झाल्या असून सर्व बैठका माझ्याच घरी पार पडल्या. सुरुवातीच्या बैठकीमध्ये त्यांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. साहेबाबद्दल त्यांना प्रचंड आदर होता आणि जे झाले ते विसरून एकत्र येऊ हीच त्यांची अंतिम भूमिका होती. 16 तारखेला पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह माझ्या घरी बैठक झाली. यापूर्वी अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील तसेच पक्षाध्यक्षांसोबत ही चर्चा झाली होती. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निकालानंतर एकत्र येण्याची तारीख जाहीर करण्याचे ठरले आणि अखेर 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली. पुढे पवारसाहेबांशी भेट घेण्यासाठी सर्वजण सकाळी बारामतीला गेले. तेथे सविस्तर चर्चा झाली आणि 12 फेब्रुवारीचा निर्णय सर्वांच्या संमतीने ठरवण्यात आला, असे आमदार पाटील यांनी सांगितले. सत्तेत जाण्याबाबतचा प्रश्न, सत्ता स्वीकारण्याचा प्रश्न त्यांचा आग्रह नव्हता. दोन्ही पक्ष एकत्र यावेत यावरच त्यांचा भर होता. या संदर्भातील अधिक तपशील योग्य वेळी मांडेन, असे जयंत पाटील म्हणाले. काही बैठकींना सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनाही अजित पवारांनी आपल्या भूमिकेची कल्पना दिली होती. इतर नेत्यांची सहमती होती का या प्रश्नावर अजित पवार म्हणाले होते, मी निर्णय घेतला की तो अंमलात येतो, त्यामुळे चिंता करू नका. मंत्रिपदाबाबत भाष्य नाही. अर्थमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चावर आमदार जयंत पाटील म्हणाले, अजित पवारांचा पक्ष सध्या स्वतंत्र आहे. त्यांच्या पक्षातील निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. दादांच्या आठवणींना उजाळा. अजित पवारांसोबतच्या संबंधाबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, 1991 पासून आम्ही एकत्र काम करत होतो. विरोधी पक्षातही सोबत बसायचो. राजकारणात मर्यादा पाळण्याचे भान त्यांना होते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अत्यंत प्रभावी काम केले असते. त्यांच्या अचानक जाण्याने फार मोठा धक्का बसला आहे. अजितदादांची अंतिम इच्छा पक्ष एकत्र येण्याची होती. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. सुनेत्र पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत आमदार पाटील म्हणाले, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, यावर मी भाष्य करणार नाही. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे. तांत्रिक बिघाड होता का, अपघातास जबाबदार कोण, याचा तपास व्हायला हवा, असे ते म्हणाले. बोला साहेब. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती आणि आता सुनेत्र पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. काय तुम्हाला काय नाही, अजितदादांच्या मागच्या 7-8 महिन्यात अनेक बैठका माझ्या त्यांच्यावर झाल्या होत्या आणि त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित कराव्यात असा त्यांचा आग्रह होता आणि त्यांची इच्छा होती की साहेबांच्या उपस्थितीत एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करू, म्हणजे सगळेच मिळून आपण चांगले एकत्रित, पूर्वी काहीच झालं नाही असं समजून पुढं कामाला लागू. त्याप्रमाणे अनेक बैठकातली एक बैठक माझ्या घरी 16 तारखेला संध्याकाळी झाली आणि 17 तारखेला सकाळी पहाटे उठून हे सगळं साहेबांच्या समोर मांडावं म्हणून आम्ही सगळे गाडीने बारामतीला गेलो. 17 जानेवारी ही माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीची तारीख असते. मी नेहमी या दिवशी सकाळी 7 वाजता माझ्या वडिलांच्या पुतळ्याच्या समोर पूजा असते, तिथंच असतो. पण हे महत्त्वाचं असल्यामुळं दादा म्हटले की नाही, उद्या ते करा आणि मग पुढं जावा. म्हणून आम्ही बरोबर 8 वाजता साहेबांच्या निवासस्थानी पोचलो आणि 7:30लाच पोचलेलो. 8 वाजता सगळेच गोळा झाले. 8 वाजता 8च्या दरम्यान अजितदादा पण आले आणि 8 ते 9:30 आमची सविस्तर चर्चा झाली. 9:30ला राज्यपाल भेटीला येणार होते आणि तिथून ते कृषी प्रदर्शनाला जाणार होते. त्यामुळं मग ही सगळी चर्चा झाल्यानंतर कृषी प्रदर्शनाला त्यांच्याबरोबर पवारसाहेबांच्या अजितदादांच्यावर आम्ही तिकडं गेलो. त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि मी लगेच इस्लामपूरला, पुरणेश्वरपूरला रवाना झालो. आणि मला इथं पोचणं त्या दिवशी महत्त्वाचं होतं.
शरद पवारांना काही गोष्टी माहीत नाहीत असं शरद पवारांनी आज सांगितलेलं आहे की आजच्या सुमित्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीबाबत. बरोबर आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय झाला असेल आणि त्यामुळं पवारसाहेबांना त्याची काही कल्पना नसावी असं दिसतं एकंदर. खरं तर ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकीतून अजित पवारांची भावना होती, म्हणतात की तीव्र होती की एक व्हायचं, पण इतर नेत्यांची त्यांची त्या बाबतीत चर्चा किंवा काही तशा बोलणी झाली होती असं काही दिसत नाही. हो, त्यांनी आम्हाला सांगितलेलं की पक्षातल्या सर्वांशीच माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला स्वतः सांगितलं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी इतर काही नेत्यांची आणि सर्व आमदारांची नावं घेतली आणि त्यांनी हेही सांगितलं की हा निर्णय एकदा जाहीर झाल्यावर त्याची अंमलबजावणी करून आपण घेऊ. मग आमची साहेबांच्या समोर तारीख ठरली की 12 तारखेला आपण हा दिवस निश्चित करू आणि 12ला मर्जर पूर्ण करू.